नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या उरलेल्या पेपरसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी प्रश्नांचा सराव करणार आहे। आणि मित्रांनो, आज आपण याचा 18वा भाग पाहतोय, ज्यामध्ये आपण सर्व प्रश्न आहेत ते पोलीस भरतीच्या 2026च्या पॅटर्नवर आधारित पाहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीच्या उरलेल्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे 7 एप्रिल 1948 ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली होती। आणि मित्रांनो, यामुळेच दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। लक्षात ठेवायचं आहे, 7 एप्रिल 1948 ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना, म्हणून पर्याय सी 7 एप्रिल आपलं उत्तर आहे। त्यासोबतच पहा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंडमधील जेनेवा या ठिकाणी। त्यासोबतच सध्याचे अध्यक्ष कोण आहेत किंवा महासंचालक कोण आहेत? तर टेड्रोस अधानोम। ठीक आहे, टेड्रोस अधानोम हे सध्या WHO चे महासंचालक आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 2, 2026च्या जागतिक आरोग्य दिनाची थीम काय होती? आरोग्य दिन कधी साजरा केला गेला? 7 एप्रिलला। आणि थीम काय होती? टुगेदर फॉर हेल्थ, स्टँड विथ सायन्स। पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? मित्रांनो, चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार आहे तो रणवीर सिंग यांना देण्यात आलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, रणवीर सिंग। लक्षात ठेवायचं, चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 सर्वोत्कृष्ट अभिनेता रणवीर सिंग। आणि मित्रांनो, हा पुरस्कार आहे तो दादासाहेब फाळके पुरस्काराच्या समान मानला जातो, ज्याची सुरुवात 1969 साली झाली होती। ठीक आहे, आणि पहिला पुरस्कार आहे तो देविका राणी यांना देण्यात आलेला होता। आता पुढे पहा, चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर यामी गौतम यांना देण्यात आला। ठीक आहे, पर्याय बी आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? तर मित्रांनो, होम बाउंड हा चित्रपट आहे तो चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। त्यासोबतच होम बाउंड हा चित्रपट आहे तो ऑस्करसाठी 68व्या ऑस्करसाठी नामांकन मिळालेला चित्रपट होता। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनीता पवार यांची निवड झालेली आहे। पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 मध्ये पायल नाग हिने कोणते पदक जिंकले? या ठिकाणी पाहायचं आहे, पायल नाग यांनी बँकॉक या ठिकाणी झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज 2026 मध्ये शीतल देवी यांचा पराभव करून सुवर्ण पदक जिंकलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। लक्षात ठेवायचं, वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज 2026 कुठे पार पडली? तर बँकॉक या ठिकाणी पार पडली। आणि जिंकली कोणी? तर पायल नाग यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 8, MMA मध्ये सलग 3 सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? मित्रांनो, MMA मध्ये सलग 3 सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे संग्राम सिंग। पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 9, 2024-25 मध्ये मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा होता? या ठिकाणी पाहायचं, 2024-25 साठी भारतातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र हे राज्य दुसऱ्या क्रमांकाला होतं। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय बी दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र होता। त्यासोबतच पाहायचं मित्रांनो, पहिल्या क्रमांकाला कोणतं राज्य होतं? जर तुम्हाला याचं उत्तर माहित असेल तर कमेंट करून सांगा। त्यासोबतच मित्रांनो, जागतिक मत्स्य उत्पादनात भारत हा जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। ठीक आहे, भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे जगामध्ये आणि महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे भारतामध्ये। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10, एप्रिल 2026 मध्ये भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, एप्रिल 2026 मध्ये भारतानं अफगाणिस्तानला मदत पाठवलेली आहे। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। यासोबतच पहा, भारत आणि अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये कोणती सीमारेषा आहे? तर त्या रेषेचं नाव आहे ड्युरंड रेषा। ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 11, 7वी राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? 7वी राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा आहे ती महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक 12, इराणने अमेरिकेचे कोणते लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलेला आहे? मित्रांनो, इराणनं अमेरिकेचं F-15 फायटर प्लेन म्हणजेच स्ट्राईक ईगल पाडल्याचा दावा केलेला आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी F-15 फायटर स्ट्राईक ईगल। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13, 6 एप्रिल 2026 रोजी राज्यसभेत किती नवनिर्वाचित सदस्यांनी शपथ घेतली? या ठिकाणी पाहायचं आहे, 6 एप्रिल 2026 रोजी
राज्यसभेमध्ये एकूण नव्या 19 खासदारांनी शपथ घेतलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, 19 नवे खासदार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, अलेक्झांडर लिओनेव हे कोणत्या देशाशी संबंधित आहेत मित्रांनो? अलेक्झांडर लिओनोव हे रशियाशी संबंधित आहेत. ठीक आहे, रशियाशी संबंधित आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, रशिया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, इस्रोने अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी कोणते नवीन मिशन सुरू केलेले आहे मित्रांनो? इस्रोनं गगनयान मोहिमेअंतर्गत मिशन मित्रा नावाचं मिशन आहे, ते लडाखमधील लेह या ठिकाणाहून सुरू केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. कुठून सुरू केलं? लेहमधून. आणि कशा अंतर्गत आहे? तर गगनयान मोहिमेअंतर्गत आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, गोंडवाना मॉडेल या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? गोंडवाना मॉडेल या पुस्तकाचे प्रकाशन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, प्रोफेसर M.S. स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 कोणाला प्रदान करण्यात आला? तर या ठिकाणी पाहिजे 2024-25चा प्रोफेसर M.S. स्वामीनाथन पुरस्कार आहे तो डॉक्टर C.H. श्रीनिवास राव यांना देण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, म्यानमारचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी कार्यभार स्वीकारलेला आहे? मिन आंग हलाइंग यांनी म्यानमारचे नवीन राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि आणखी गोष्ट कोणती पाहिली होती आपण? म्यानमार हा भारताचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा किंवा भारतातून निर्यात होणारा देश आहे. ठीक आहे, खरेदीदार देश आहे. प्रश्न क्रमांक 19, भारत ट्राइब्स फेस्ट 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? या ठिकाणी पहा, भारत ट्राइब्स फेस्ट 2026चे आयोजन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, भारत ट्राइब्स फेस्ट 2026 नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 20, क्युडेंगा नावाची लस कोणत्या देशाच्या कंपनीने विकसित केलेली आहे मित्रांनो? क्युडेंगा नावाची लस आहे ती डेंग्यू या आजारावर मात करण्यासाठी जपान या देशाने विकसित केलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. त्यासोबतच पहा मित्रांनो, डेंग्यू हा आजार कोणता डास चावल्यामुळे पसरतो हे कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 21, सॅफ अंडर-20 फुटबॉल स्पर्धेचा विजेता देश कोणता ठरलेला आहे मित्रांनो? सॅफ अंडर-20 फुटबॉल स्पर्धेचा विजेता बांगलादेश हा देश ठरलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, बांगलादेश. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 22, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळ्यात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला? या ठिकाणी पाहायचं, तेलंगणा राज्य पोलिसांना अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळ्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 23, प्रसिद्ध ड्युरंट कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरंट कप लक्षात ठेवायचं, ड्युरंट कप म्हटलं की फुटबॉल, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 24, आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान म्हटलं की हॉकी, पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, प्रसिद्ध थॉमस चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस चषक म्हटलं की बॅडमिंटन, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26, नागोया प्रोटोकॉल प्रमाणपत्र जारी करण्यात जगात कोणता देश अव्वल ठरलेला आहे? नागोया प्रोटोकॉल जारी करण्यात भारत हा जगातील अव्वल देश ठरलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे, भारत. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 27, आशियाई स्क्वॅश प्लेयर ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आला? आशियाई स्क्वॅश प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार आहे तो अभय सिंग यांना देण्यात आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे नवे बिनविरोध अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? या ठिकाणी पाहायचं आहे, शरद पवार यांची मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. नवे नाही आहे मित्रांनो, आधीपासून तेच आहेत बहुतेक. प्रश्न क्रमांक 29, फाइड रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झळकलेली भारतीय वंशाचे बुद्धिबळपटू कोण आहे मित्रांनो? फाइड रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झळकलेले भारताचे बुद्धिबळपटू आहे बोधना शिवानंदन, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, बोधना शिवानंदन. प्रश्न क्रमांक 30, DGCA नागरी विमान वाहतूक महासंचालनालय चे नवीन महासंचालक कोण बनलेले आहेत? तर वीर विक्रम यादव हे DGCA चे नवे महासंचालक बनलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय बी, वीर विक्रम यादव.
प्रश्न क्रमांक 31. ऊर्जा सांख्यिकी 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे ऊर्जा सांख्यिकी 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जा संभाव्यतेमध्ये राजस्थान हे राज्य आहे ते प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. ठीक आहे, राजस्थान असणार आहे. प्रश्न क्रमांक 32. चंद्राची प्रदक्षिणा करणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर कोण आहेत? मित्रांनो, अमेरिकेची एक मोहीम आहे आर्टेमिस, ज्याच्या अंतर्गत काही अंतराळवीर आहेत ते चंद्राची परिक्रमा करणार आहेत. आणि मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिल्या व्यक्ती कोण किंवा सर्वात पहिल्या महिला कोण आहेत? तर ख्रिस्तिना कोच आहेत. आणि सर्वात पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती कोण आहेत? तर व्हिक्टर ग्लोवर आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय बी, व्हिक्टर ग्लोवर. जर फक्त व्यक्ती किंवा महिला विचारलं तर ख्रिस्तिना कोच, आणि जर फक्त अंतराळवीर विचारले कृष्णवर्णीय विचारले तर व्हिक्टर ग्लोवर. ठीक आहे, पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 33. खेलो इंडिया वनवासी गेम्स ट्रायबल गेम्स स्पर्धेत 23 पदकांसह कोणते राज्य अव्वल ठरले? आता या ठिकाणी पाहायचं आहे 2026 मध्ये खेलो इंडिया ट्रायबल गेम्सची पहिलीच आवृत्ती पार पडलेली आहे. म्हणजे हे खेळ आहेत ते पहिल्यांदा भरवले जात आहेत. आणि मित्रांनो, हे कुठे भरवले गेले? तर छत्तीसगड या राज्यामध्ये भरवले गेले. आणि त्यासोबतच या खेळांमध्ये 23 सुवर्ण पदकांसह कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यानंतर 21 सुवर्ण पदकांसह ओडिशा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 16 सुवर्ण पदकांसह झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि 6 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचा क्रमांक किती? चौथा. आणि सुवर्ण पदक किती आहेत? 6 आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी क्रम लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 34. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत देशात पहिल्या क्रमांकावर असलेले राज्य कोणते? तर आपले महाराष्ट्र, म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. देशातील पहिले पोर्ट ऑफ रिफ्यूज कोणी विकसित केले आहे? मित्रांनो, पोर्ट ऑफ रिफ्यूज हे अदानी कंपनीनं, अदानी पोर्ट्सनं विकसित केलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 36. नुकताच निवृत्त झालेला खेळाडू रासी व्हॅन डर डुसेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे रासी व्हॅन डर डुसेन आहे तो दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? हा एक क्रिकेट खेळाशी संबंधित खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 37. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे दरवर्षी 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस 6 एप्रिल. आता पुढे जर आपल्याला राष्ट्रीय विचारलं तर राष्ट्रीय क्रीडा दिन आहे तो दरवर्षी 29 ऑगस्टला साजरा केला जातो, मेजर ध्यानचंद यांची जयंती. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 38. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना कधी सुरू करण्यात आली होती? या योजनेची सुरुवात मित्रांनो 1 एप्रिल 2016 करण्यात आली होती, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय सी असणार आहे, 1 एप्रिल 2016. प्रश्न क्रमांक 39. माझे गाव निरोगी गाव किंवा माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आपल्या महाराष्ट्राने सुरू केलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 40. पॉवर ग्रीडच्या CMD म्हणजेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे पॉवर ग्रीड या कंपनीच्या CMD पदी नुकतीच बुर्रा वामसी राममोहन यांची निवड झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. लक्षात ठेवायचं, नाव अवघड आहे, बुर्रा वामसी राममोहन. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 41. वाडाच्या अहवालानुसार डोपिंगसाठी सर्वाधिक निलंबित खेळाडू कोणत्या देशात आहेत? मित्रांनो, वाडा काय करतं तर अंमली पदार्थांचा वापर करणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालतं. आणि मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक खेळाडू आहेत ते भारताचे आहेत, आणि ही आपल्यासाठी अपमानकारक गोष्ट आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 42. 5 एप्रिल 2026 रोजी पंडित रामबाई यांची कितवी पुण्यतिथी साजरी झाली? या ठिकाणी पाहायचं आहे 5 एप्रिल 2026 ला पंडित रामबाई यांची 104वी पुण्यतिथी साजरी झालेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, पर्याय सी, 104वी पुण्यतिथी. प्रश्न क्रमांक 43. भारतातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत पुरस्कार मिळालेले सिपाही जाला पंचायत कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे सिपाही जाला ही भारतातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत पुरस्कार मिळालेली पंचायत आहे ती त्रिपुरा या राज्यामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44. नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल म्हणजे NGOPV कार्यक्रमांतर्गत पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे नाव काय आहे? या ठिकाणी पाहायचं आहे NGOPV अंतर्गत पहिली स्वदेशी युद्धनौका आहे INS साची, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, INS साची किंवा INS साची. ठीक आहे,
प्रश्न क्रमांक 45, उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल कोठे बांधला जाणार आहे? उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल आहे तो पंजाबमधील रोपर या ठिकाणी बांधला जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. हे शहर आहे ते कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर रोपर हे सतलज नदीच्या काठावर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 47, बाब अल मंदेब सामुद्रधुनी कोणत्या दोन जलभागांना जोडते? या ठिकाणी पहा, बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी आहे ती तांबड्या समुद्राला म्हणजेच रेड सीला एडनच्या समुद्रासोबत जोडते, एडनच्या आखातासोबत जोडते. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, तांबडा समुद्र आणि एडनचे आखात यांना बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी जोडते. आणि होर्मुझची कोणत्या समुद्रांना जोडते, कोणत्या जल आखातांना जोडते? तर हे कमेंट करून सांगा. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांना जोडते? प्रश्न क्रमांक 48, जगातील सर्वात मोठे कार्गो जहाज कोणत्या देशाने बनवलेले आहे? अर्थातच एवढं मोठं जहाज आहे ते चीन बनवू शकतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. जगातील सर्वात मोठं कार्गो जहाज ज्याचं नाव आहे ग्लोविस लीडर हे चीन या देशानं बनवलेलं आहे. आणि मित्रांनो हे LNG वर चालतं. कशावर? LNG वर. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 49, सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचणारी पहिली महिला भारतीय कोण ठरलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, दिव्या सिंग या सायकलनं एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 50, IPL मध्ये 200 विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? IPL मध्ये 200 विकेट्स पूर्ण करणारा पहिला वेगवान फास्टर बॉलर ठरलेला आहे भुवनेश्वर कुमार, म्हणजे बी कुमार. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. तर विद्यार्थी मित्रांनो, IPLच्या इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा 200 विकेट पार करणारा खेळाडू कोण आहे? यजुवेंद्र चहल. परंतु तो काय आहे? फिरकीपटू आहे. आणि मित्रांनो भुवनेश्वर कुमार फास्टर आहे. या ठिकाणी वेगवान विचारले म्हणून बी कुमार, भुवनेश्वर कुमार. जर फक्त गोलंदाज विचारलं तर यजुवेंद्र चहल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.